नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, देवगड हापूसचा सध्या सीझन चालू आहे आणि बहुतेक जणांची मागणी वगैरे आहे, चालूच आहे आपली. त्याचबरोबर आपण आज देवगड हापूसचा पॅकिंग कशी करतात, म्हणजे बॉक्समध्ये पॅकिंग कशी करतात आणि त्यापूर्वी आंबा कशाप्रकारे चेक केला जातो आणि त्यानंतर फोमच्या साहाय्याने देवगड हापूस फोममध्ये भरला, फोमच्या पिशवी टाईप असते फोम, त्यामध्ये भरून नंतर तो आंबा बॉक्समध्ये ठेवला जातो आणि कशाप्रकारे ठेवला जातो आणि कशाप्रकारे त्याचे लेअर तयार करतात आणि गवत किती लावतात, कागद किती वापरले जातात आणि कशाप्रकारे पॅकिंग होते ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. जाऊया थेट देवगड किल्ल्यामध्ये, खास माझ्या मित्राच्या घरी. आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा. पहिला मित्रांनो, फोम हे आंब्याच्या साईजप्रमाणे कटिंग केलं जाणार. त्यानंतर फोम हे तर मित्रांनो 210 ग्रॅम ते 250 ग्रॅमचे ग्रेडिंग केलेले आहेत आणि आता फोमच्या साहाय्याने त्याच्यात पॅकिंग केलं जाणार. प्रत्येक आंब्याला फोमने भरले जातात. त्यानंतर बॉक्सला पॅकिंग केलं जाणार, बॉक्समध्ये ठेव. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे फोममध्ये भरला जातो आंबा. आणि त्यानंतर आता एक 10-12 आंबे फोमच्या साहाय्याने भरले जाणार. त्यानंतर परत बॉक्स काढला जाईल, म्हणजे 2 डझनच्या बॉक्समध्ये भरायला सुरुवात होणार. आणि त्याआधी पहिला बॉक्स व्यवस्थितरित्या फोल्ड साधा असतो, फोल्ड केलेला असतो, तो बॉक्स व्यवस्थित केला जाणार. त्यानंतर मित्रांनो आतमध्ये पहिलं गवत, त्यानंतर कागद लावणार, त्यानंतर फोम भरलेले आंबे हे त्या बॉक्समध्ये ठेवले जाणार. आणि त्यानंतर परत एकदा कागद लावला जाणार. तर मित्रांनो आता बघा बॉक्स कशा प्रकारे सर्व केला जातो. मग बॉक्स पॅकिंगसाठीचं जी पद्धत असते, प्रोसेस असते, ती सुरुवात झालेली आहे. आता गवत लावले जाईल काही, त्यानंतर कागद लावला जाणार. आता फोम लावलेले आंबे आता यामध्ये रचले जातील. आणि हा मित्रांनो 2 डझनचा बॉक्स आहे. सुरुवातीला 2 डझन घेतलेले, त्यानंतर 1-1 डझन. बघा आता 6 आंबे झाले, म्हणजे अर्धा डझन, 7. आता 9 झालेत आंबे ठेवून, राहिले 3, म्हणजे टोटल 1 डझन बसले ह्याच्यात. आता परत बघून घ्या कशा प्रकारे ठेवले जातात आंबे. आणि फोम असेल तर बेस्ट राहतो, म्हणजे व्यवस्थित जातो आंबा. फक्त बॉक्सची साईज जरा वाढते, ॲडजस्ट होताना थोडं टाईट वगैरे बसतात आंबे, ढिल्ले राहत नाही आंबे. आता ह्यानंतर मित्रांनो परत युनिक कोड ना. आता हा GI टॅगचा स्टिकर आहे, तो लावला जातो आहे. तर मित्रांनो परत आता त्या आंब्यांवर परत कागद ठेवला जातो आहे. आणि त्यानंतर परत थोडं गवत लावलं जाणार. आणि त्यानंतर परत कागद असेल. तर मित्रांनो आता कागद बसवला जाणार आणि त्यानंतर ह्याच्यावर फोमने देवगड हापूसचा आंबा फोममध्ये भरला जाईल. आणि त्यानंतर परत रचला जाणार 1 डझनचा, म्हणजे टोटली 2 डझनचा आंबा बॉक्स रेडी होणार. आता परत फोममध्ये आंबा लावला जातो आहे, बघा भरला जातो आहे, सॉरी. आणि परत तो
रचला जाणार 2 डझनच्या बॉक्समध्ये. प्रत्येकी असंच बॉक्स रचला. आता 3 आंबे झाले आहेत बसून. आता राहिले किती बघा, आता 9 आंबे राहिले आहेत. ते आंबे झाले की बरोबर 2 डझनची पॅकिंगला फायनल पॅकिंग होईल. बघू शकता कशा प्रकारे पॅकिंग केली जाते ते पुढे आपण बघूया. आता 9 झाले आहेत. आता 3 आंबे राहिले आहेत की आंबा शेवटचं पॅकिंग झालं. मग मित्रांनो हा आंबा आहे ना मित्रांनो, जास्त करून ऑर्डर्स येत असतात आणि पटपट भरले जातात. आणि आपल्याकडे ट्रान्सपोर्टसाठी बेस्ट आहे चांदोसकर ट्रान्सपोर्ट. सुरक्षित जाण्याचं एकमेव ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखलं जाणारं चांदोसकर ट्रान्सपोर्ट. नक्की तिथे द्या तुम्ही चांदोसकर ट्रान्सपोर्टकडे, जे खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप त्याच्या समोरच आहे. परत आता कागद लावून त्यानंतर गवत लावलं मग परत पॅकिंग केली जाते. तर मित्रांनो आता चिकटपट्टी लावून पॅक केलं जाणार 2 डझनचा बॉक्स. बघू शकता कशाप्रकारे पॅकिंग केले जाते. आणि आपणही मदत करतोय पॅकिंग करण्यासाठी, कारण पॅकिंगवरच मेन विषय असतो. कारण पॅकिंग चांगल्या प्रकारची असेल तर पुढे चांगला रिस्पॉन्स भेटतो. नाही तर काही ट्रान्सपोर्टमध्ये काही घोटाळे पण होतात. काही जबाबदारी घेत नाही काही ट्रान्सपोर्टवाले. पॅकिंग फुटलेली असेल ते म्हणतात आपण काय केलं नसतं. आता 3 टेप लावले आहेत बघा, 1-2 मध्ये आडवे आणि मध्ये उभा. आता फायनली पॅकिंग झाली आहेत. आता ह्यानंतर मित्रांनो दुसरा एक बॉक्स आहे तो एक पॅक करून घेत आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो टेप लावले जाणार. परत आता टेप लावताना मित्रांनो पूर्णपणे टाईट करावं लागतं. आता ढिल्ला पडला तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो. एक लावून झाली टेप. आता दुसरी लावतात दुसऱ्या साईडला आणि त्यानंतर मध्य सेंटरला एक उभी लावली जाईल. 2 आडवे लावल्यानंतर आता त्यानंतर तर मित्रांनो आता त्यानंतर परत जी पट्टी असते सेफ्टीसाठी, पहिले बहुतेक जण पट्टीच वापरायचे, आता टेप वगैरे वापरतात. तर ही पट्टी लावली जाते. ही पॅकिंग व्यवस्थित राहते, कारण बेस्ट आहे पर्याय. असे प्रत्येकाला पट्टे लावून म्हणजे 2 डझनच्या सेल लावले जातात, 1 डझनचं लावलं जात नाही. 1 डझनचं चिकटपट्टीनेच पॅक केलं जाणार. तर मित्रांनो आता 1 डझनचा बॉक्स पॅकिंग करायला जातो आहे, घेतला आहे. पहिला गवत वगैरे लावून घेतलं, त्यानंतर कागद लावला. आता फोमच्या साहाय्याने आंबा आता आतमध्ये ठेवला जातो आहे.
तर मित्रांनो प्रत्येक आपण आंबा पहिले 2 निरखून डझनमध्ये ठेवला आणि जातो. आता 1 डझनचं बॉक्स डाग वगैरे असेल पॅकिंग तर चालू आहे. सर्व बघूनच. प्रोसेस तीच आहे. पहिला आंबा चेक करून नंतर फोम लावला जातो आंब्याच्या सेफ्टीसाठी. आणि ट्रान्सपोर्टला सर्व करून जास्त पिके आंबे दिले जात नाहीत. काही ठिकाणी सर्व पिके देतात आणि त्यानंतर तो खराब झाला तर अंगाशी आला म्हणजे कस्टमरने कंप्लेंट केली तर रिटर्न पण देत नाहीत. त्यामुळे आपण थोडासा कलर चढलेला किंवा थोडा कच्चा हाच आंबा दिला जातो, म्हणजे 3 ते 4 दिवसात पिकेल अशा पद्धतीत आपण आंबा देतो कस्टमरला. तर मित्रांनो आता 9 झाले 9 बसून झाले आंबे बॉक्समध्ये. 3 राहिले की बॉक्स पॅकिंग करायला सुरुवात होईल परत 1 डझनचा. आता 1 आंबा राहिला आहे फक्त 1 डझनचा पूर्ण व्हायला. तर आता परत कागद घातला जाणार, थोडं गवत घेतलं जाणार. कागद पहिला, त्यानंतर गवत, त्यानंतर पॅकिंगला दिलं जाईल पुढे. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे आता 1 डझनचा बॉक्स भरला जात आहे. पहिले गवत, त्याआधी 2 डझनचे बॉक्स भरले गेले. पहिल्या आधी गवत लावलं गेलं, त्यानंतर कागद ठेवला जातो, त्यानंतर आंबे जे फोमच्या साहाय्याने ते फोम लावलं जातं. कवर, फोमचं कवर असतं ते लावलं जातं. त्यामुळे आंबा व्यवस्थित राहतो, खराब होत नाही आणि सुरक्षित पण जातो. बघू शकता कशा प्रकारे भरलं जातं फोम. आणि त्यानंतर आंबाही चेक केला जातो चांगला आहे की काय दब आहे तो, आणि त्यानंतरच पॅकिंग केली जाते. आणि ह्याच्यात बघा आता 6 आंबे भरलेले आहेत, राहिले फक्त अजून 6 आंबे, म्हणजे टोटल 1 डझन. तर मित्रांनो अशा प्रकारे आंबा बॉक्स भरला जातो. आता हा GI टॅग आंबा बागायतदाराचा आहे आणि प्रत्येक जिनियन ग्राहक आपल्याला भेटतं आहे. त्यामुळे खात्रीशीरच आंबे असतात इथे. केमिकलने वगैरे बुडवून काढलेला अजिबात आंबा नसतो. पूर्णपणे आडीमध्ये ठेवला जातो आंबा आणि त्यानंतरच हा बाहेर काढला जातो. तर मित्रांनो आता हा 1 डझनचा बॉक्स पॅक केला जात आहे. बघू शकता 2 आता आंबे राहिले आहेत बॉक्समध्ये भरायचे, मग हा पॅकिंगला दिला जाईल. आणि आपण पुढची प्रोसेस आहे ती पॅकिंगची, ती आहे आपण आता बघूया. तर आता कागद लावला, त्यानंतर थोडंसं गवत घातलं जाणार त्याच्यावर आणि त्यानंतर पुढे पॅकिंगसाठी दिलं जाणार. पॅकिंग म्हणजे काय, मग चिकटपट्टी लावणार 3 बाजूनी, साईडने 2 बाजून आणि मध्ये सेंटरला 1. तर आता बाबा घेत आहेत पॅकिंगला. सर्वप्रथम आपण आता चिकटपट्टी घेतली आहे आणि त्याआधी बॉक्स आवळून घ्यावा लागतो. तर मित्रांनो सर्वप्रथम आवळायला जातो, त्यानंतर चिकटपट्टी लावली जाते. आता 2 साईडला 2 आणि मध्ये सेंटरला 1, त्यामुळे व्यवस्थित बॅगची पॅकिंग व्यवस्थित राहते आणि मजबूतपणा पण येतो, सुटत नाही.
कारण आंबा पॅकिंगची जबाबदारी आंबा बागायतदाराचीच असते. व्यवस्थितरित्या पॅक व्हायला पाहिजे आणि तो कुठेमध्ये सुट्टा कामा नये याची खबरदारी घेतली जाते. आता ह्या 1 डझनचा एक पॅकिंग झाला. चला. तर मित्रांनो, आजचा बॉक्स पॅकिंगचा व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि नक्कीच तुम्ही ऑर्डर करा, कारण आपल्या ऑर्डरला अजून सुरुवात झाली नाही मित्रांनो. आणि आंबा पण खूप आहे आपल्याकडे आणि ऑर्डर तुमची येणे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि चला, लवकर बुकिंग करा तुमची आणि खाली स्क्रीनवर दिलेला आहे नंबर, त्या नंबरवर नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. नक्की प्रतिसाद मिळेल. धन्यवाद.